नमस्कार मित्रांनो, 28 तारखेला महाएल्गार मोर्चा आंदोलन झालं. 30 तारखेला आंदोलनात समाप्ती झाली. काही लोक घरी बसून यूट्यूबवर व्हिडिओ, फेसबुकवर व्हिडिओ बनवून टाकतात स्वतःचे व्ह्यू वाढवण्यासाठी आणि स्वतःचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहावा याच्यासाठी बच्चूभाऊंवर, शेतकरी नेत्यांवर आरोप करतात. अरे भैताड थुत्र्याच्या, 6-7 महिने झाले बच्चूभाऊ पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. गावोगावी सभा घेतल्यात, शेकडो सभा झाल्यात, 8,000 किलोमीटरचा प्रवास झालाय आणि तू बच्चूभाऊंना सांगतोय की बच्चूभाऊ सेटल झाले, किती भेटले. अरे भैताड थुत्र्याच्या, घ्यायचेच असते तर बच्चूभाऊ कधीचे पैसे घेऊन मोकळे झाले असते. त्यांना शेतकऱ्यांची वेदना समजलेली आहे, दिव्यांगांची वेदना समजलेली आहे. दिव्यांगांना अगोदर 2016 मध्ये 600 रुपये मानधन होतं, ते मानधन आता वाढून 2,500 रुपये बच्चूभाऊंच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे. आणि तू लोकांना सांगतोय की बच्चूभाऊ सेटल झाले. अरे रविकांत तुपकर सेटल झाले, राजू शेट्टी सेटल झाले. अरे या माणसांनी चळवळीत पूर्ण आयुष्य घालवलं रे. आणि साधे आपल्या कोणत्याही मतदारसंघातले आमदार पहा, एकदा आमदार झाले की त्यांना काही घेणं देणं नसते. ते डबल लोकांच्या प्रश्नावर बोलतही नाहीत, करोडो कमवून गुपचाप घरी बसतात. बच्चूभाऊंचं तसं नाही रे. 25 वर्ष झाले बच्चूभाऊ पूर्ण आंदोलनातून भेटलेलं राजकीय नेतृत्व आहे. तुझ्यासारखं नाही की यूट्यूब, फेसबुकने बनवलेलं आहे तुला. तू चांगला बोलतोस, चांगलं हे करतोस. तुझ्या म्हणण्याने बच्चूभाऊंनी नागपूरवरून मुंबईला जायलाच नको होतं. अरे कोर्टाचे आदेश होते. आज तरी लोकशाहीत कोर्टाला जे मान मर्यादा आहे ते कोणीच हे नाही करू शकत. जर उद्या कोर्टाने सांगितलं असतं की तुम्हाला इथून उठायचं आहे, कोर्टाने आदेशच दिले होते 6 वाजता तुम्हाला इथून उठायचं आहे. अरे दुसऱ्या दिवशी केसा भरल्या असतात लोकांवर. तू सांगतोस 2,500 लोकांवर केसा झाल्या. एका माणसावर केस दाखव की केस झालेली आहे म्हणून. लोकांना येड्यात काढतो. नागपूरची गोष्ट तू जालन्यात बसून लोकांना सांगतोयस. भैताड थुत्र्याच्या, तुला लोकांचं नॉलेज तरी आहे का? एकाही माणसावर केस झालेली नाही. बच्चूभाऊंनी कसं असते, जे शिवाजी महाराजांनी केलं होतं, कधी याला गनिमी काबा म्हणतात. जर बच्चूभाऊ उठले नसते आंदोलनातून, लोकांवर सर्वांवर केसा भरल्या गेल्या असत्या. बच्चूभाऊंवर स्वतः अगोदर गुन्हे आहेत. 350 वेळेस रक्तदान केलेला माणूस आहे. 150 वेळेस रक्तदान, 350 गुन्हे, एवढं असणारं नेतृत्व. आणि तू त्या नेतृत्वाला सेटलमेंट झालं म्हणतोस. भैताड थुत्र्याच्या.